वाईट मुलगा. ही गोष्ट आहे गुणीरामची. गुणीराम सायकल रिक्षा चालवायचा. त्याची बायको विमला दुसऱ्यांच्या घरी झाडण्या पुसण्याचं काम करायची. त्या दोघांचा एकच मुलगा होता, नरेश. गुणीराम आणि विमला खूप मेहनत करायचे की त्यांच्या मुलाला कशाचीही कमतरता पडू नये. ते दोघेही शिकलेले नव्हते, पण शिक्षणाचं महत्त्व मात्र जाणून होते. म्हणूनच त्यांनी नरेशचं नाव चांगल्या शाळेत घातलं होतं, जेणेकरून चांगलं शिक्षण घेऊन तो आयुष्यात प्रगती करेल. त्याला त्यांच्यासारखा संघर्ष करावा लागणार नाही. एक दिवस गुणीरामचा मुलगा आपल्या झोपडीबाहेर उदास बसला होता. त्याची आई त्याच्याजवळ जेवणाचं ताट घेऊन येते. हा कसला हट्ट रे, न जेवून कसं चालेल? आई, मी तुला सांगितलं ना की मला भूक नाहीये. सकाळपासून आतापर्यंत काही खाल्लं नाहीस. थोडंसं खा ना बाळा. एक पोळी माझ्यासाठी खा ना. चल आ कर. आ. आई, तुला कळत कसं नाही? मला नाही जेवायचंय आता. तेव्हाच गुणीराम आपल्या घरी येतो. त्याला बघून विमला म्हणते, तुम्ही आलात? बघा ना, नरेश केव्हापासून उदास होऊन बसलाय. सकाळपासून त्यांनी काही खाल्लं पण नाहीये. अरे, त्याची तब्येत तर बरी आहे ना? गुणीराम आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो. ताप ताप तर नाहीये याला. बाळा नरेश, काय झालं बाळा? तू मला सांग ना. असा गप्प नको बसू. तू जेवला का नाहीस बरं आज? बाबा, आता मला शाळेत नाही जायचंय. अरे, तू शाळेत नाही गेलास तर कसं होणार? पण का का नाही जायचं तुला शाळेत? बाबा, मला एक कम्प्युटर पाहिजे. त्याच्याशिवाय आमचा होमवर्क अर्धवट असतो. मग जेव्हा सर आम्हाला ओरडतात तेव्हा सगळे मुलं माझी मस्करी करतात. अरे, बस एवढंच होय? मग आधी का नाही सांगितलंस? तुझे बाबा आणतील ना तुझा कम्प्युटर. तसा केवढ्याला बरं मिळतो हा? गुणीरामचा मुलगा खूपच हुशार होता. त्याला कुठल्याही गोष्टीच्याच कमतरतेमुळे अभ्यासात मागे राहायचं नव्हतं. तो लगेच कम्प्युटरच्या दुकानात गेला. 30,000? हा तर खूपच महाग आहे. मग तुला काय वाटलं 20 रुपयात कम्प्युटर येईल का? माहित नाही कुठून कुठून येतात ती लोक. आता एवढे पैसे तर गुणीरामकडे नव्हते. काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. तो नाराज होऊन बिचारा परत घरी आला. रात्र झाली होती. गुणीराम आणि विमला बोलत होते. एवढे पैसे कुठून येणार हो? मी विचार करतोय की आपली रिक्षा विकूया. अहो, पण रिक्षा विकली तर कमाई कशी होईल? तू काळजी कशाला करतेस? मी मजुरी करीन आणि पैसे जमून परत रिक्षा विकत घेईन. पण पैशामुळे नरेशचं शिक्षण थांबलं तर स्वतःला मात्र कधी माफ करू शकणार नाही. गुणीराम आपली सायकल रिक्षा विकून कम्प्युटर घेऊन येतो. नरेश कम्प्युटर बघून खूप खुश होतो. गुणीराम एका ठिकाणी मजुरी करू लागला. त्याला आधीपेक्षा आता जास्त मेहनत करावी लागत होती. कधी कधी तर आजारी असतानाही त्याला तासनतास काम करावं लागायचं, कारण कामाशिवाय घरच चाललं नसतं. विमलाचीही हीच परिस्थिती होती. या सगळ्यात नरेशचं शिक्षण मात्र चालू होतं. तो अभ्यासात खूप हुशार होता आणि नेहमी वर्गात पहिला यायचा. जेव्हाही तो घरी मेडल घेऊन यायचा तेव्हा त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी यायचं. असेच काही दिवस भराभर निघून गेले. नरेश शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी अशा पायऱ्या चढत गेला. जसं जसं शिक्षण वाढलं तसा त्याचा खर्चही वाढला. परत तो तेच बोलायला लागला, तुझे आई वडील म्हातारे जरूर झालेत, पण अजून जिवंत आहेत. तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. फीस कशी भरायची ते आमच्यावर सोड. पण आई, तुझी आई बरोबर बोलतीये. तू फक्त मनापासून अभ्यास कर, बाकी मी बघतो सगळं. शेवटी विमला आणि गुणीरामच्या मेहनतीबरोबरच नरेशही शिक्षणात पुढे गेला. युनिव्हर्सिटीची डिग्री घेतल्यावर त्याने ऑफिसरची परीक्षाही पास केली. काय सांगतोस? तू मोठा ऑफिसर झालास? तुला मोठी गाडी पण मिळणार? हो बाबा, आणि त्या गाडीत तुम्हाला आणि आईला बसून पूर्ण शहरात फिरवीन. आता तुम्हाला मजुरी करण्याची गरज नाही आणि आईला पण काम करण्याची गरज नाही. आता मला तुमच्या दोघांची खूप सेवा करायची आहे.
तुमच्या दोघांचंही कर्ज फेडायचंय. अहो ऐकताय ना, आपला मुलगा कशा मोठ्या मोठ्या बाता भरतोय ते. नरेश ऑफिसरच्या ट्रेनिंगसाठी काही दिवस बाहेरगावी गेला. तिथून तो जेव्हा परत आला तेव्हा त्याला एक सरकारी घर मिळालं. तो आपल्या आई वडिलांबरोबर तिकडेच राहायला गेला. पण काही दिवसातच नरेशचे हावभाव बदलायला लागले. ऑफिसरची हवा त्याच्या डोक्यात जायला लागली. ज्या आई वडिलांनी मेहनत करून त्याला वाढवलं होतं त्यांची आता त्याला अडचण वाटत होती. एक दिवस ते बाहेर जेवायला गेले होते तर चुकून खाणं विमलाच्या साडीवर पडतं. रेस्टॉरंट मधले सगळे लोक त्याच्याकडे बघू लागले. नरेशला खूप वाईट वाटलं. तो तिथे काही बोलला नाही, पण घरी आल्यावर तुम्ही पण ना काही कळतच नाही तुम्हाला. कसं उठावं, कसं बसावं, कसं खावं, काय घालावं, काहीच कळत नाही तुम्हाला. काय झालं बाळा? काय झालं? बघितलं नाहीस का तिथे सगळेजण कसे बघत होते ते? तुम्हाला कुठे घेऊन जायचं म्हणजे ना स्वतःची इज्जत घालवणं आहे. नरेश आता आई वडिलांबरोबर खूपच कमी बोलत होता आणि जेव्हा कधी बोलायचा तेव्हा मनाला लागेल असंच बोलायचा. गुणीराम आणि विमला मुलाच्या अशा वागण्यामुळे दुःखी तर होतेच, पण ते बिचारे काय करणार. एक दिवस त्यांच्या घरी पार्टी होती. त्या पार्टीला खूप मोठे मोठे लोक येणार होते. अरे वा, काय मस्त पार्टी दिलीयस तू नरेश. खाणं पिणं सगळंच एकदम मस्त आहे. अरे थँक्यू मेहताजी. सगळ्यांना असं हसताना बोलताना खाताना पिताना बघून गुणीराम आणि विमला खोलीतून बाहेर आले आणि कोल्ड्रिंकची बाटली घेऊन पिऊ लागले. तेव्हाच मेहतांची नजर त्यांच्यावर गेली. ए तुम्ही दोघं कुणाला विचारून हे कोल्ड्रिंक पिताय? नोकर आहात ना इथले? नोकर असून इथे मोठ्या माणसांमध्ये ड्रिंक पिताय, तेही कोणाला न विचारता? हा, हिम्मत कशी झाली तुमची? नरेश, नरेश. आवाज ऐकून नरेश त्यांच्याकडे गेला. नरेश, हे बघ, हे बघ, तुझे नोकर बघ. काही कळत नाही का यांना? नोकर नाही तर काय, मालक आहेस का तू या घरचा? अगाऊ कुठला? हा नरेश, हेच ते लोक आहेत जे चांगुलपणाचा फायदा घेतात. आपल्याच घरी एखाद दिवशी चोरी करतात आणि दुसरीकडे निघून जातात. माझं ऐक आणि या दोघांना तू आत्ताच्या आत्ता धक्के मारून बाहेर काढ. नरेशच्या समोर त्याच्या आई वडिलांचा अपमान होत होता, पण तो गप्प होता. पार्टी झाल्यावर सगळे लोक जेव्हा निघून गेले तेव्हा नरेशने बोलायला सुरुवात केली. कळलं ना आता तुम्हाला? झालं तुमचं समाधान? सांगितलं होतं ना तुम्हाला पार्टीमध्ये येऊ नका. अरे बाळा, कोल्ड्रिंक बघून बाबांना जरा ते प्यावंसं वाटलं म्हणून आलो होतो. काय आई, तुम्ही पण ना. पण जेव्हा तुझ्या मित्रांनी आम्हाला चोर म्हटलं तेव्हा तू गप्प का बसलास? मग काय बोलू? काय सांगू मी त्यांना तुमची ओळख? हे सांगू की हे माझे वडील आहेत जे रिक्षा चालवायचे, मजुरी करायचे? ही माझी आई आहे जी दुसऱ्यांच्या घरची भांडी घासायची? हे सांगून माझी काय इज्जत राहिली असती त्यांच्या समोर? हो रे बाबा, तू अगदी बरोबर बोलतोयस. तू तर आता खूप मोठा झालायस. आता तुला जास्त कळायला पण लागलंय. पण तू हे विसरलास की तुला एवढं मोठं करण्यासाठी तुझ्या आई वडिलांनी काय काय कष्ट सोसले. काही उपकार केले नाहीत तुम्ही लोकांनी, सगळेच करतात. तसही मजुरी करून आणि धुणी भांडी करून तुम्ही काही मला ऐशो आराम दिलेला नाहीये. एका गोष्टीसाठी मी तडजोड केली आयुष्यात. गुणीराम आणि विमला आपल्या मुलाच्या बोलण्यामुळे खूप दुःखी झाले. ते त्याला जास्त काही बोलले नाहीत, पण त्यांचं मन खूप दुःखी झालं होतं. त्याच रात्री त्यांनी नरेशचं घर सोडलं आणि आपल्या जुन्या घरी आले. गुणीराम दुसऱ्याची रिक्षा भाड्याने घेऊन चालवू लागला आणि विमला पण दुसऱ्यांच्या घरी काम करू लागली. नरेश पण त्यांच्याकडे गेला नाही. तो आपल्या मित्रांबरोबर मजा करायचा, पार्टी करायचा, इकडे तिकडे फिरायचा आणि आपल्या ऑफिसर असल्याच्या नादातच असायचा. पण एक दिवस तो त्याच्या मित्राच्या घरची पार्टी संपवून गाडीने घरी येत होता. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकमुळे त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि तो रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडला होता. पण लोक त्याला बघून निघून जात होते. गुणीराम त्याच रस्त्याने जात होता. आपल्या मुलाची अशी हालत बघून त्याचे हातपाय गळाले. त्याने लगेच त्याला आपल्या रिक्षेत ठेवलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आला.
विमलाला पण जेव्हा नरेशच्या अपघाताची बातमी समजली तेव्हा ती घाईघाईने हॉस्पिटलमध्ये गेली. आपला नरेश बरा होईल ना हो? त्याच्याशिवाय तर मी मरूनच जाईन. सगळं ठीक होईल. देव आहे ना आपल्या पाठीशी. आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही विमला, मग आपलं का वाईट होईल ग? देवाने त्यांचं ऐकलं. नरेशचं ऑपरेशन यशस्वी झालं. डॉक्टर म्हणाले, तुम्ही त्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात म्हणून बरं झालं, नाहीतर तो वाचलाच नसता. पण खूप मोठा अपघात असल्यामुळे त्याला 2 महिने हॉस्पिटलमध्येच राहावं लागलं. तिथे त्याचे वडील रात्रंदिवस त्याची सेवा करायचे. त्याचं खाणं पिणं, कपडे बदलणं एवढंच नाही तर तो बाथरूमही जागेवरच करत होता, कारण तो उठून चालू शकत नव्हता. जेवढे दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता त्याचा एकही मित्र त्याला भेटायला आला नाही. ज्यांच्या बरोबर तो पार्टी करायचा, मजा करायचा, असा एकही मित्र आला नाही. आपल्या आई वडिलांना सेवा करताना बघून नरेश काही बोलला तर नाही, पण त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायचं. त्याला त्यांच्या बरोबरचं ते वाईट वागणं आठवायचं, जे त्याने वागायला नको हवं होतं. 2 महिन्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. त्याचे आई वडील त्याला घेऊन त्याच्या घरी गेले. बाळा नरेश, आता तू एकदम बरा झालायस. आता आम्हाला जायला पाहिजे, पण तू तुझी नीट काळजी घे. तू कुठे जाशील आई? आपल्या घरी बाळा. पण हे तर तुझंच घर आहे ना? नाही बाळा, हे तुझं घर आहे. इथे तू तुझ्या मर्जीने राहा. आम्ही इथे राहिलो तर तुला तुझ्या मित्रांसमोर सतत अपमानित व्हायला लागेल. आई, बाबा, मला माफ करा. मला नकोय ही नोकरी, नकोय मला असले मित्र, नको मला असला खोटा रुबाब. मला फक्त तुम्ही पाहिजे. माझी आई, माझे बाबा पाहिजेत. तुमच्याशिवाय आयुष्यात काहीच अर्थ नाही, खरंच नाही. असं बोलता बोलता नरेश आपल्या आई वडिलांच्या पायाशी येऊन पडतो. मग त्या दोघांनीही त्याला आपल्या जवळ घेतलं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.